हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन्स पाहणार आहोत। अंश आणि छेदांचा गुणाकार कसा करायचा हे आज आपण पाहूया। आता यामध्ये जसं की आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम करतो, तसं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हायडेशन करताना जो आपला डिनॉमिनेटर असतो हा डिफरंट असला तरीही चालतो। यासाठी डिनॉमिनेटर सेम करण्याची आवश्यकता नसते। जसे आपले डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर असतील त्या संख्येचा आपण फक्त गुणाकार करणार आहोत, म्हणजेच मल्टिप्लिकेशन करणार आहोत। त्यासाठी आता आपल्याला इथे एक फॉर्मॅट म्हणजेच फॉर्म्युला आपला दिला आहे a/b * c/d। आता पहिल्या नंबर मध्ये a काय आहे? न्यूमरेटर आहे, b डिनॉमिनेटर आहे। दुसऱ्या नंबर मध्ये c न्यूमरेटर आहे आणि d डिनॉमिनेटर आहे। इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते? a * c/b * d। आता त्यासाठी आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 11/12 * 7/8 इज इक्वल टू, नाउ वी आर यूजिंग दिस फॉर्म्युला। आता 11 * 7 11 गुणिले 7 हा आपण सरळ गुणाकार करायचा। 11 * 7/12 * 8। इथे आता आपल्याला जो आपला डिनॉमिनेटर आहे छेद हे समान नाही केलं तरी चालतंय। मग आता आपण याचा गुणाकार करू शकतो। 11 × 7 = 77 म्हणजेच काय? 11 × 7 = 77, 12 × 8 = 96 96। ठीक आहे, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळते? 77/96। सेकंड एक्झाम्पल 7/14 * 3/9। नाव आता ह्या संख्यामध्ये मला न्यूमरेटर कोणता आहे सांगू शकता का? 7, डिनॉमिनेटर आहे 14, सेकंड नंबर मध्ये न्यूमरेटर आहे 3, डिनॉमिनेटर आहे छेद 9। न्यूमरेटर म्हणजे अंश, डिनॉमिनेटर म्हणजे छेद। आता 7 * 3/14 * 9, 7 × 3 = 21 / 14 × 9 = 126 म्हणजेच काय? 7 × 21 आणि 14 × 9 = 126। जसं आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना हे दोन छेद आहेत त्यांची बेरीज केली होती समान करून, तसं इथे आपण डायरेक्टली दोघांचा गुणाकार केला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या नंबर्सच्या, रॅशनल नंबर्सचा किंवा अंश आणि छेदाच्या स्वरूपात असलेल्या संख्यांचा मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे पाहिलं आहे। पुढच्या भागामध्ये फ्रॅक्शन्सचं डिव्हिजन कसं केलं जातं हे पाहूया। तोपर्यंत ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।